नमस्कार. मी दीपक फडणीस, केमिकल इंजिनियर, IIT दिल्ली आणि 2016 सालापासून तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे इंग्रजीमध्ये भाषांतर करीत आहे. कारण की तुकाराम महाराजांच्या शिकवणीमुळे आमची मराठी माणसांची जी मनं संस्कार क्षम झालेली आहेत, सुसंस्कृत झालेली आहेत, आम्हाला त्यांच्या शिकवणीचा जो फायदा झाला आहे तो जगाला मिळावा ही माझी भावना. आणि मी सुरुवातीला 50 किंवा 100 अभंगांचं भाषांतर करावं असा विचार केला होता. पण 2016 साली माझे मित्र नारायण बांद्रे, तुकाराम पादुका मंदिर, फर्ग्युसन रोड यांनी आग्रह केला आणि मंदिरातली पोथी मला आणून दिली आणि सांगितलं की फडणीस सर, तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही पूर्ण गाथा भाषांतरित करा, तुमच्याकडून काम होईल. मी म्हटलं अरे फार अवघड आहे. पण ते म्हणले नाही, तुम्ही सुरुवात करा, देव करून घेईल. तर ही महाराजांनीच मला केलेली आज्ञा आहे असे मला वाटते. त्यांनी मंदिरातलीच पोथी माझ्याजवळ दिली आणि मी कामाला सुरुवात केली. आनंदाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत 1400 अभंगांचं भाषांतर झालं आहे आणि माझं रोज काम चालू आहे. तुकाराम महाराजांनी 4500 अभंग लिहिलेले आहेत. 2-3 वर्षात सगळं पूर्ण होईल. आणि आम्ही योजना अशी केली आहे की 300 अभंगांचं एक व्हॉल्यूम तयार करायचा, कारण त्यामुळे वाचायला ते सोपं होईल. असे 15 व्हॉल्यूम तयार होणार आहेत. आता हे बुकगंगा ह्याचे मंदार जोगळेकर यांनी प्रकाशित करायचं ठरवलं आहे. त्यांनी 3 पुस्तकं प्रकाशित केली. आता अजून 13 पुस्तकं प्रकाशित करायची आहेत. तर जगाला हे पोचवण्यासाठी हे अमेरिकेत पण उपलब्ध आहेत. बुकगंगा, ॲमेझॉन सगळ्या याच्यावरती ती अवेलेबल आहेत. किंडल बुक पण आहे. आणि मंदार जोगळेकरांचे आभार. आणि आता ह्याच्यासाठी मी अशी योजना केली की हे सगळं जगापर्यंत कसं पोचवायचं. तर मग म्हणून तुकाराम महाराजांचे जे आत्तापर्यंत रेकॉर्ड झालेले नाहीत असे 8 अभंग निवडून 4 मोठमोठ्या म्युझिक डायरेक्टर्सकडून आणि 8 चांगल्या रेप्युटेड सिंगर्सकडून त्यांचं रेकॉर्डिंग करून 8 गाण्यांची निर्मिती करायची आणि तशा रीतीने ते जगाला पोचवायचं. तुकाराम महाराजांचं प्रेम, तुकाराम महाराजांचा संदेश आणि त्याबरोबर ही पुस्तकांची माहिती. कारण इट इज नेसेसरी टू मेक द वर्ल्ड aware. Unless you are aware, you will not read Gatha. So I want to spread the awareness that now boys in universities, colleges, students, you can read Abhanga Gatha of Tukaram Maharaj in English. Now we are doing one more thing. I am presenting books to colleges, arts colleges, to make them aware that now you can read Gatha in English. I have given volume 1 of the Abhanga Gatha to Linden College Sangli, Ferguson College Pune, and 4 colleges, universities in San Francisco. I have kept 4 copies for those universities, that the students should be told that now you can study Tukaram Maharaj Abhanga Gatha. If you want, you can take it as a subject for PhD, for MA, for dissertation, for writing your papers, to study Oriental philosophy, psychology, spirituality, and saint literature. So please aid me in my mission. Now in fact I am on the lookout for a sponsor to sponsor 1000 copies for donating to 500 colleges in India and 500 colleges outside India. It could be in US, Australia, New Zealand, Japan, and USA, Canada. The idea is to present them the first volume and we tell them that now we are giving you the first volume and you please find a budget and buy the other volumes, but make Gatha available to your students of arts who study literature. Tukaram Maharaj Abhanga Gatha is also a literature, a piece of excellent literature, unparalleled piece of literature, because if you read Marathi, you will not find even one single article, one single novel, one single letter written by any great man in which there is no quotation of an Abhanga of Tukaram Maharaj. तुकाराम महाराजांचे अभंग नाहीत असा एकही लेख मराठीत सापडणार नाही, निबंध सापडणार नाही, कथा कादंबरी सापडणार नाही. तुकाराम महाराज इतके थोर आहेत आणि त्यांची थोरवी आम्हाला जी कळली ती जगाला कळायला पाहिजे. त्यांच्या उंचीला जग ते घेऊन जातील. जो गाथा वाचेल तो त्यांच्या परीने त्याचं स्वतःचं कल्याण होईल.
होईल, या विश्वाचं कल्याण होईल. गाथा जगात पोचली तर जगात शांतता निर्माण व्हायला गाथेनं मदत होणार आहे, ही माझी खात्री आहे. आणि म्हणून हा सगळा प्रकल्प आम्ही सुरू केला आहे. त्यात मग मयुरेश माडगावकर, यशोदा बुतकर, राहुल देशपांडे आणि याशिवाय मधुरा वेलणकर आणि माणिक महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे 10व्या पिढीचे वंशज, सदानंद महाराज मोरे, ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक, आणि केदार पंडित यांनी बनवलेला पहिला अभंग टाळघोळ सुख नामाचा गजर, नंतर विश्वजित बोरवणकर यानं गायला आहे. आम्ही शिवश्रीला पण रिक्वेस्ट करत आहोत, ती गाणार असेल एक अभंग, तिच्याकडनं गाऊन घेऊ. आणि असे 8 अभंग येणार आहेत. तर ह्या सगळ्या प्रकल्पात माझी सगळ्यांना विनंती हीच आहे, वन रिक्वेस्ट फॉर एव्हरीबडी, प्लीज लेट द मेसेज रीच एनीबडी अँड एव्हरीबडी whom you come across, who you think likes to read something, saint literature, spirituality or any literature. Please tell them that now you can read Gatha in English through the translations. Thank you very much.